वरळीमध्ये निनावी बॅनर लागलेले आहेत। वरळीत ठाकरे कुटुंबियांचे एकत्रित फोटोचे बॅनर, मराठी अस्मितेचे मानबिंदू बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे। वरळीमध्ये निनावी बॅनर, ठाकरे कुटुंबियांचे एकत्रित फोटोचे या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत, तर मराठी अस्मितेचे मानबिंदू असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। त्रिभाषा सूत्राविरोधात एकवटलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनानंतर आता मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी मागणी केली जात होती। आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये सुद्धा आता अशा प्रकारचे बॅनर लागण्यास सुरुवात झालेली आहे। मराठी अस्मितेचे मानबिंदू म्हणत एकाच बॅनरवरती आता आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंसोबत राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे असे ठाकरे कुटुंबातील पाचही प्रमुख नेत्यांचे पोस्टर आहेत ते लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे याच वरळी मतदारसंघामध्ये विद्यमान मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंविरोधात लढाई लढलेली होती आणि विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला होता। मात्र आता आपण वरळीमध्ये याच ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटामध्ये कुठेतरी मनोमिलन होताना पाहायला मिळत आहे। दोघेही एकाच बॅनरवरती दोघेही नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। परिणामी येत्या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरे बंधू एकत्र लढणार का, या चर्चा पुन्हा एकदा वरळीत सुरू झालेल्या आहेत। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।